वाटलं होतं तुंबाडची मंजुळा चित्रपट छान असेल, पण हा तर बाप सिनेमा निघाला. स्टोरी, स्क्रीन प्ले, कॅरेक्टरायझेशन इतकं परफेक्ट निघालं की हा चित्रपट त्या बाबतीत कुठेच निराश करत नाही. कन्फ्युजन आणि मिसअंडरस्टँडिंगमुळे हा चित्रपट अजून बघण्यालायक होतो. चित्रपट आपल्यापासून काहीच लपवत नाही. पहिल्या सीन पासून तो गोष्टी आपल्या समोर ठेवतो आणि त्याच गोष्टींद्वारे चित्रपट हा पुढे सरतो. चित्रपट हा सू फ्रॉम सो वरती आधारित जरी असला तरी चित्रपट कुठेच निराश करत नाही. चित्रपटातले कॉमिक पंचेस आणि सीन परफेक्टली लँड करतात. ते सीन चित्रपटात पूर्ण वेळ खेळून ठेवायचं काम करतात. चित्रपटात पात्र इतक्या सुंदर पद्धतीने लिहिले आहे की 2 सीन साठी आलेला रंग सुद्धा तुमच्या लक्षात राहून जातो. सई तामणकरच्या पात्राची डेप्थ एवढी इम्पॅक्टफुल आहे की तिच्यासोबत घडणाऱ्या गोष्टींसाठी आपण काळजी करायला भाग पाडले जातो. चित्रपटात सगळ्यांनीच उत्तम म्हणजे अप्रतिम दर्जाचे कामं केले आहेत, पण 3 नावं तुमची शेवटपर्यंत लक्षात राहतील. पहिलं नाव आहे सई तामणकर, दुसरं नाव आहे जितेंद्र जोशी आणि तिसरं नाव आहे ओम भूतकर. या 3 नावांना बिलकुल विसरू नका. चित्रपटातलं संगीत हे बाप लेवलचं झालेलं आहे. यातले जेवढे काही गाणे आहेत ना ते खरंच तुमच्या शेवटपर्यंत लक्षात राहतात. इव्हन तुम्ही चित्रपटगृहाच्या बाहेर जरी आलात तरी ते तुमच्या लक्षात राहतील. चित्रपटात सिनेमॅटोग्राफी आणि लाइटिंगचा एवढा सुंदर पद्धतीने उपयोग केला आहे ना की तो आपल्याला प्राकर्षाने जाणवतो ज्यावेळी अंधारातले सीन आहेत त्यामध्ये. मला ते चित्रपट खूप जास्त आवडले. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा जाऊन नक्की चित्रपट बघा आणि सोबतच माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.